कोल्हापूर चर्च काउन्सिल प्रस्तुत आत्मजागर या कार्यक्रमामध्ये मी आपलं स्वागत करतो. पहिल्यांदा ऐकूया एक सुंदरसं गीत. धावत आली बघर जनी द्वात जगा टाकीत भरुनी धावत ये तू झाली सदया ये प्रभु मज सहरा सायन कोणी जगी उरला एक सुखाचा रजनुरला ज्यास तयाच्या प्रिय सखया ये प्रभु मज सहरा दर्शन किंवा वचन पुरे मी कधी ऐसे म्हणत न रे ह्या पतिता म्हणून पुन्हा ते मधुनी जस हवासा जगतीची मग वसती स्वप्नच सौख्ये विभवत ती. कोल्हापूर चर्च काउन्सिल प्रस्तुत आत्मजागरमध्ये मीरा क्षीरसागर आपले सहर्ष स्वागत करतो. आजच्या मननाचा विषय आहे 80 वर्षाचे तरुण. आजचा मननाचा शास्त्र भाग आहे स्तोत्रसंहिता 90. आजचे विशेष वचन, तू आपल्या दयेने आम्हाला प्रभातीच तृप्त कर, म्हणजे आम्ही हर्षभरित होऊन आपले सर्व दिवस आनंदात घालू. स्तोत्र 90:14. मोशेला परमेश्वराने प्राचारण केले. त्या समयी त्यांचे वय 80 वर्ष होते. मोशेने पुष्कळ पळवाटा काढल्या, पण त्याने त्याच्या वृद्ध वयाचा उल्लेख कधीही केला नाही. आपल्या मृत्यूपर्यंत प्रभू परमेश्वर व आपले लोक यांच्या सेवेत सक्रिय होता. पवित्र शास्त्रात अशी नोंद आहे. मोशे मृत्यूसमयी 120 वर्षाचा होता, तरी त्यांची दृष्टी मंद झाली नव्हती व त्यांची प्रकृती क्षीण झाली नव्हती. अनुवाद 34:7. नोकरी किंवा ख्रिस्ती संस्थांच्या सेवा कार्यातून निवृत्ती मिळते, परंतु परमेश्वर सेवेतून मुक्त करीत नाही. आपल्या सेवाभावी संस्थात स्वयंसेवक म्हणून नियमित काम स्वीकारावे असा सल्ला सेवानिवृत्तांना दिला आहे. आळशीपणामुळे सर्व प्रकारचे शारीरिक व मानसिक आजार उद्भवतात. आळशाचे मन शैतानाची कार्यशाळा बनते. तुमचा उत्साह गमवू नका. वॉल्टरसनने योग्य तेच म्हणाले. वयामुळे चेहऱ्यावर सुरकुत्या पडतात व गमावलेला उत्साह आत्म्याला सुरकुत्या पडतो. जॉन वेल्से हे मेथॉडिस्टचे संस्थापक होते. ते अखंड 40 वर्ष रोज 250 मैलांचा प्रवास करीत त्यांनी 40,000 उपदेश केले, 400 ग्रंथ लिहिले. त्यांना 10 भाषांचे ज्ञान होते. वयाच्या 83व्या वर्षी डोळ्यांना त्रास न होता दररोज 15 तासापेक्षा अधिक वेळ का लिहिता येत नाही म्हणून ते स्वतःवर चिडत. वयाच्या 86व्या वर्षी त्यांना दिवसाला 2 पेक्षा अधिक संदेश देता येत नव्हते म्हणून त्यांना खंत वाटत होती. सकाळी 5:30 पर्यंत बिछाण्यात पडून राहण्याची प्रवृत्ती वाढत होती म्हणून ते तक्रार करीत होते. ज्येष्ठ नागरिकांच्या कार्याची साथ देणाऱ्या असंख्य घटना इतिहासात आहेत. मायकल अँजेलो त्यांच्या वयाच्या 89व्या वर्षी सुद्धा काव्यरचना करीत होते. त्यांनी सिस्टन चॅपलच्या छताचे रंगकाम केले.
त्यावेळी त्यांचे वय 90 वर्षाच्या आसपास होते. मिल्टन यांनी वयाच्या 57व्या वर्षी पॅराडाईज लॉस्ट व 60व्या वर्षी पॅराडाईज रिगेन हे काव्यग्रंथ लिहिले. जॉर्ज बर्नार्ड शॉन यांनी 80व्या वर्षी आपली काही जगप्रसिद्ध नाटके लिहिली. वेबस्टर आणि आपल्या वयाच्या 70व्या वर्षी भव्य असा जगप्रसिद्ध शब्दकोश लिहिला. मदर तेरेसा यांना हृदयविकार तसे इतरही आजार होते. लोकांची सेवा करताना त्यांच्या चेहऱ्यावरचे हास्य कधीही मावळले नाही. त्यांचा मृत्यू वयाच्या 87व्या वर्षी झाला. मी माझ्या आईवडिलांचे कौतुक करतो, कारण त्यांनी परमेश्वराची सेवा मरेपर्यंत केली. माझे वडील सैन्यातून सेवानिवृत्त झाले. त्यानंतरही ते इंजिनिअरिंग महाविद्यालयातून सुरक्षा अधिकारी म्हणून सेवानिवृत्त झाले. ते त्यांच्या मृत्यूच्या आदल्या दिवसापर्यंत पवित्र शास्त्र व गीतांची पुस्तके विकत होते. माझ्या आईवर छातीच्या कॅन्सरची शस्त्रक्रिया झाली होती, तरीही ती घरांना भेटी देणे, प्रार्थना करणे व सेवा कार्यासाठी निधी जमा करणे या गोष्टी अखेरपर्यंत करीत होती. तिचा आजार बळावला. चालता येईना तेव्हा तिचे कार्य थांबले आणि त्यातच तिचा अंत झाला. हा ग्रंथ मी माझ्या आई वडिलांना समर्पित करतो. जेव्हा तुम्हाला कोणतीही काम करताना म्हातारे झालो अशी जाणीव होते, तेव्हाच ते करा. आता आपण प्रार्थना करूया. पवित्र पवित्र सेनाधीश परमेश्वरा, आकाश व पृथ्वी यांच्या उत्पन्नकर्त्या, तुझ्या नावाला मान, महिमा, गौरव देतो प्रभू. प्रभू, आजचे हे सुंदर वचन तू आम्हास दिले म्हणून आम्ही तुझे आभार मानितो. प्रभू, आमच्या जीवनाच्या शेवटचे क्षण येऊपर्यंत आम्हाला सतत तुझ्या सेवेमध्ये राहता यावे, यासाठी तू आम्हाला सहाय्य कर आणि मदत कर. हे प्रभू, आमचा सर्व वेळ तुझ्या हाती सोपवतो. प्रभू, ही प्रार्थना येशूच्या गोड आणि प्रिय नावाने मागतो, म्हणून ऐक बाप्पा. आमीन.